आज सकाळी उठल्याबरोबर पहिले हॉस्पिटलला गेले ना, क्रिशाला अजिबात बरं नव्हतं. खूप उलट्या करत होती आणि रात्रभर त्रास दिला ना. आणि मॅडम दवाखान्यातून वाफ वगैरे घेऊन आल्या, अशा मस्त इथं खेळायला लागले, जसं काही काही झालंच नाही ना. आम्ही इथं टेन्शनमध्ये होतो. दीदीला पण शाळेत जायचं होतं, दीदीने पण तयारी केली. दीदी गेली, शौर्या गेलेली होती ना. आणि आज आमच्या सासूबाईंना पण जायचं होतं, मग त्या पण निघाल्या होत्या जायला. क्रिशाचे पप्पा त्यांना सोडवायला गेले. मग काय क्रिशाचं आवरलं सगळं, तिला हातपाय तोंड वगैरे पुसले आणि कपडे वगैरे चेंज करून असं फ्रेश केलं ना. मस्त मॅडम खेळत होते. म्हटलं आता झोका टाकून दिलं की झोपल्या की या कामं सुचतात. त्याच्यात मामी पण त्यांच्या आईकडून आलेली होती ना. मग मामीला म्हटलं तू भाकरी बनव, मी मस्तच भाजी बनवते ना. मग तिने भाकरी बनवल्या, मी भाजी टाकली होती. आणि तिचे उलटीचे कपडे वगैरे खूप सारे पडलेले होते ना, मशीनमध्ये काय ते निघत नाही असं चिकट वगैरे सगळं. मग ते काय असं धुवून घेतलं सगळं. आणि मामाला पण कामाला लावलं होतं ना आज. मामाला म्हटलं धर तू क्रिशाला सांभाळ थोडा वेळ. मग त्यांनी थोडा वेळ सांभाळलं. मग नंतर मस्त असं कामं वगैरे उरकून घेतले आणि जेवायला बसलो ना. असं जेवण करून घेतलं. मग क्रिशा काय कोणाजवळ राहत नव्हती ना, मग तिलाच घेतलेलं होतं. आणि मग नंतर शौर्याला आणायला आज मामाला पाठवलं. आज मामालाच कामाला लावलेलं होतं ना. मग मामा घेऊन आला आणि मॅडमला मग असं कचोरी पण घेऊन आलेला होता ना. आता आलं म्हणजे त्यांना लागतंच ना. आणि हे शाळेत 2 स्टार दिले ना, तेच दाखवत होती मला, टीचरने स्टार दिले, खूप खुश होती ना. आणि मस्त आल्याबरोबर इकडं असं कचोरी खाऊन घेतली. आज मामाला पण जायचं होतं ना, त्याचं सामान इथंच आहे माझ्याकडं. मग ते काय तेच भरत होतं आणि थोडं थोडं घेऊन जाणार आहे म्हणे. मग इकडं असं संध्याकाळी ते निघाले. तर आमच्या मॅडम पहिले त्यांना हळद कुंकू वगैरे लावायला लागतं ना. मग काय असं हळद कुंकू लावून घेतलं. आणि भाशीच्या पाया पडायच्या असत्या ना, मग पहिले बारकीपासून सुरुवात करायची म्हणे आम्हाला. म्हटलं राहू द्या, ती लहान आहे रे. नाही म्हणे, पायाच पडत असते, म्हणजे असे मामा मामी भेटायला पण नशीब लागते बरं का. एवढं जीव लावते, लाड करते. त्यांना काही जायची इच्छाच होत नव्हती ना क्रिशाला सोडून. पण काय आता त्यांना जायला तर पाहिजेच ना, 2 दिवसाचे पाहुणे. आणि घरात कसं घर भरलेलं असतं कोणी आलं म्हणजे. आणि जाताना तर अजिबात असं वाटी लावायची इच्छाच नव्हती ना. मग काय पोरींचे पण असे तोंड पडलेले होते. घरी आलो आणि क्रिशाला औषध द्यायचं तर झाकण घेतल्याबरोबर मॅडमने उलटी करून दिली ना. मग परत रुमाल वगैरे चेंज केला आणि मग तिला औषध दिलं ना. आणि स्वयंपाक वगैरे तर आधीच केलेला होता, पण त्याचं काही नव्हतं केलं ना. त्यांना गावाला जायचं तर पटपट आवरायचं होतं. हे बघा आमच्या मॅडमचे रिॲक्शन, सगळं औषध बाहेर काढते. कोणाचं बाळ असं करतंय.